पेंढारी क्षेत्ररक्षकांचा जो अतिरिक्त खेळाडू असेल त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचंय. योगम पॅकर्स तुमचा अतिरिक्त खेळाडू असेल योगम तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा. नाव सांगासाठी या इथे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजे राजेश. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक हाताळतोय तो राजेश. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो म्हणजे सूरज पाटील. एक विस्फोटक असा फलंदाज सूरज सध्या स्ट्राईक एंडला. राजेशांचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे फक्त 2 धावा मिळतील त्या म्हणजे सूरज यांना. आणि नक्की 2 धावा होता तिथे 3 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. ओव्हर थ्रोची 1 धाव अशा 3 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आले आहे ते म्हणजे राहुल आणि ऋषी या जोडीला. सूरज आणि ऋषी अशी ही जोडी. राजेश यांचा पुढील चेंडू. यावेळेला पंच आम्हाला सांगतात की वाईड प्लस 1 धाव पूर्ण झाली आहे आणि 2 धावा मिळतील त्या म्हणजे प्रणिका 11 या संघाला. 1 चेंडू आणि 5 धावा. राजेश यांचा पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला प्रयत्न फसलाय. परंतु यावेळेला एका विस्फोटक असा फलंदाजाचा झेल सुटलाय आणि धावा मिळतील त्या 4. चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी 4 धावा आहेत. नाहीत का 4 धावा? नाही तिथे आहेत आपले व्हॉलेंटियर आहेत आणि 3 धावा मिळतील. एक विस्फोटक असा झेल सुटलाय. नक्कीच तुम्ही सूरज यांचा झेल सुटलाय. राजेश यांचा पुढील चेंडू. सामना करेल तो ऋषी यांनी यावेळेला मोठा फटका खेळला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. 4 आहे का? पंच 4 धावा आहेत ना? पंच आम्हाला सांगतात 4 धावा. दोन्ही सलामीवीर फलंदाजांचा झेल सुटलाय. गोलंदाजांनी कमबॅक केला होता पण तो यावेळेला क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये. त्यानंतर सुंदर असा फटका आणि चेंडूला पाठवला सीमारेषे पार 4 धावांसाठी. ऋषी सांगतोय की माझा झेल तुम्हाला महाग ठरू शकतो. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेला देखील मोठा फटका पण तो क्षेत्ररक्षक तिथे तटस्थ आणि तिथे 1 धाव वाचवली होती क्षेत्ररक्षकाने आणि 3 धावा घेण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे ऋषी आणि सूरज या जोडीला. 5 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 19. अजूनही शेवटचा चेंडू राजेश यांचा. एक चांगला चेंडू म्हणता येईल तो राजेश यांचा. नक्की चांगली गोलंदाजी केली होती. जर क्षेत्ररक्षकांची साथ लाभली असती तर हे जे महागडं षटक आहे ते महागडं ठरलं नसतं. परंतु क्षेत्ररक्षकाची कुठेतरी साथ लाभत नाहीये ती म्हणजे योगम पॅकर्स या संघाला. धावसंख्या झाली आहे ती 20. 6 चेंडू आणि 20 धावा. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे शिवा. एक डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज.
फलंदाजी मार्कवर आपण पाहतो एक विस्फोटक असा फलंदाज सूरज. मोठा फटका मारत होता परंतु इथे मात्र यश येत नाही. तर सूरज यांना, सूरज याच्या फलंदाजीचा जर विचार केला ते मैदान त्यांच्यासाठी खूप लक्की आहे. या मैदानावरती अनेक सामने त्यांनी जिंकून दिलेत आपल्या संघाला. शिवा यांचा पुढील चेंडू. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चूक करतोय आणि चुकीचं रूपांतर इथे 3 धावांमध्ये होत आहे. दुसरं जीवदान मिळालंय ते म्हणजे ऋषी यांना. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. शिवा यांचा पुढील चेंडू. यावेळेला मात्र मोठा फटका आणि चेंडूला पाठवले सीमारेषे पार 6 धावांसाठी. बऱ्याच कालावधीनंतर सूरज यांच्या बॅटमननं आलेला हा पहिला षटकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 30. आपण पहिल्या सामन्यामध्ये 66 धावा पाहिल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यामध्ये किती धावा होतील? पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु यावेळेला देखील क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि झेल सुटतोय. आणि पंच किती धावा आहेत? पंच 6 धावा आणि चेंडू गेले सीमारेषे पार 6 धावांसाठी. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. यावेळेला पंच सांगतात नो चेंडू, नो प्लस. नो प्लस 4 अशा मिळतील त्या 5 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला चांगला चेंडू, एक चांगला कमबॅक आणि धावचीत झालाय तो ऋषी. सूरज शिवा. शेवटचा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे यावेळेला देखील, परंतु यावेळेला प्रथमच एक झेल टिपलाय आणि सूरज याच्या खेळीचा अंत. आणि सूरज यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सागर. सागर आणि अविनाश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 41. पहिल्या सामन्यामध्ये देखील 2 षटकानंतर 41 धावा पाहिल्या होत्या आणि आता देखील 2 षटकानंतर 41 धावा. रुपेश वैयक्तिक पहिलं व सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज रुपेश. धावसंख्या 41. सेम पहिल्या सामन्यामध्ये देखील 2 षटकानंतर 41 धावा पण पाहिल्या होत्या. तसंच काहीच समीकरण इकडे पाहायला मिळतंय. त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय तो म्हणजे प्रणिका 11 हा संघ. धावसंख्या 41. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अविनाशाला आणि त्रिफळा चेक झालाय तो अविनाश. आणि अविनाश यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो तेजस तेजू. पाहूया तेजू कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक चांगला फलंदाज होता अविनाश, परंतु पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चीत केलाय तो म्हणजे रुपेश यांनी. रुपेश यांचा पुढील चेंडू तेजू यांच्यासाठी आणि तेजू यांनी यांच्यावरती आघात केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. जिथे झेल होता त्या झेल त्यांनी घेण्यामध्ये यश आलं नाही आणि 3 धावा घेण्यामध्ये यश येत आहे ते म्हणजे तेजू यांना. आणि स्ट्राईक एंडला प्रथमच सागर पाटील.
हा देखील एक नावाजलेला फलंदाज. मोठा फटका आणि चेंडूला पाठवला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. नक्कीच एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो सागर पाटील. किरण आम्हाला सांगतात जर यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर 1000चं पारितोषिक होते, परंतु चेंडू तेवढे शिल्लक नाहीयेत. चेंडू फक्त आता 3च चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मात्र हिट विकेट झाले ते सागर. चांगला कमबॅक इथे रुपेश मार्फत. फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे विशाल. विशाल विशाल भारद्वाज ज्याला या मैदानाचा चांगला अनुभव आहे. ओरम क्रिकेट देखील या मैदानावरती खेळतात, अंडरम ओपन देखील या मैदानावरती खेळतात, तेच विशाल भारद्वाज. परंतु यावेळेला मात्र 22ची एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश येत आहे. तिथे पंच 22च्या स्वरूपात आम्हाला सांगतात की एक धाव लेग बिफोर विकेट नाहीये. शेवटचा चेंडू नक्कीच मला वाटतं 6 धावा येऊ शकतात कारण का चांगले फलंदाज आहेत. आणि तसंच काहीचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे योगम पॅकर्सच्या संघासमोर. सूरज पाटील सूरज वीर मराठा तुम्ही नाणेफेकीसाठी यायचं. वीर मराठा आहे का इथे? वीर मराठा पहिला चेंडू नो बॉल आणि नो प्लस.
फलंदाजाचं नाव सांगायचंय. शिवा आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. अविनाश यांचा पुढील चेंडू सामना करतोय तो रोहित. यावेळेला मात्र त्रिफळा चेत झालाय तो रोहित आणि रोहित यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो बंटी. अविनाश यांनी जर 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद केले तर अखिंडा ग्रुप यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते अविनाश यांच्यासाठी. पण जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार खाल्ले तर ते प्राइस देखील रिटर्न घेण्यात येईल. आणि यावेळेला मात्र पहिला चेंडूवरती षटकार आलाय तो अविनाश विरुद्ध बंटी मार्फत. धावा करायच्या आहेत त्या 58. .33च्या सरासरीने या धावा कुटायच्या आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती 11. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अविनाश यांचा पुढील चेंडू आणि पंच निर्धाव आहे ना, निर्धाव चेंडू. यावेळेला मोठा फटका आणि तिथे विशाल कुठलीही चूक करत नाहीये. 5 चेंडू आणि 11 धावा झाल्या आहेत. जर ह्या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो फलंदाज रोहन. रोहन स्ट्राईक एंडवर असतील ते रोहन. रोहन आणि शिवा अशी ही जोडी जर या चेंडूवरती षटकार आला तर तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. परंतु पंच आम्हाला सांगतात डेड बॉल. या वेळेला मात्र त्रिफळा चीज झालेत. दोन चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजे सूरज. स्ट्राईक एंडला शिवा. सूरज टू शिवा. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज शिवा. पहिला चेंडू पंच सांगतायत की वाईड आणि अतिरिक्त स्वरूपात मिळेल ती 1 धाव. धावसंख्या झाली ती 12. या वेळेला मात्र नो बॉल. नो बॉल. पंच आम्हाला कळवताना की नो नाहीये आणि बाद झालेत थोडा. पंच आम्हाला सांगतात नो बॉल आहे. नो बॉल आहे. शिवा यांच्यासाठी पुढील चेंडू. 1 धाव पूर्ण केली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. आणि पाहता पाहता 2 धावा घेण्यामध्ये यश येत आहे ते म्हणजे शिवा यांना. आणि या वेळेला मात्र चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार 6 धावांसाठी. 6 धावांनी. 6 धावांनी संजीवनी मिळेल ती या संघाला. आणि यावेळेला देखील मोठा फटका मारला होता परंतु 1 धाव पूर्ण केले. पीयू तिथे चेंडू खाली येईल. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा घेण्यामध्ये यश येते ते शिवा यांना. आणि 2 धावांनी धावसंख्या झाली ती 23. यावेळेला मात्र फक्त 1 धाव पूर्ण केली आणि इथे धावचेत झाले ते म्हणजे राजेश. आणि राजेश यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय
4 चेंडू झाले, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. राजेश हे गोल्डन डक. रुपेश फलंदाजी मार्कवर पाहतोय तो रुपेश यांना. धावसंख्या झाली ती 24. परंतु यावेळेला मात्र त्रिफळा चीज झालाय तो म्हणजे रुपेश. आणि रुपेश यांची जागा बनवून काढण्यासाठी येतो तो पांड्या. शैलेश उर्फ पांड्या. शेवटचा चेंडू. नाव पांड्या आहे. तुम्हाला पांड्या यांच्यासारखी फलंदाजी देखील करावी लागेल. षटकारांची गरज. परंतु इथे मात्र फक्त सिंगल डबल घेऊन काहीही होणार नाहीये. आणि षटक संपलंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26. 32. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो पियू. पियू पियू यांचा पहिला चेंडू निर्धाव व्हाईट बॉल. पंच आम्हाला सांगतात अतिरिक्त स्वरूपात मिळणार ही 1 धाव. आमचे स्टायलिश पंच राहुल पाटील. यावेळेला देखील पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात मिळेल ती 1 धाव. अजूनही 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. जर 5 षटकार आले तर तुम्ही सामना जिंकू शकता. अंडरम ओपन मध्ये काहीही होऊ शकतं. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र चूक करत नाहीये आणि झेलचे झाले आहेत ते म्हणजे शिवा यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अभिषेक. अजूनही 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 5-30 असं हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर एक स्टायलिश असा गोलंदाज पियू. अभि यांचा फटका, परंतु 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश येत आहे ते म्हणजे अभि याला. अभिषेक इतकर. अभि यांना आपल्या वडिलांसारखी फलंदाजी करावी लागेल. त्यांच्या वडिलांनी देखील एक काळ गाजवला होता, परंतु तशीच काहीशी फलंदाजी अभिषेक यांना करावी लागेल. परंतु तसं काहीच यश येत नाहीये ते अभि यांना आणि 2 धावा घेण्यामध्ये यश येत आहे. यावेळेला देखील नो बॉल. पंच आम्हाला सांगतात नो प्लस 2 धावा. यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय तो गोलंदाज पियू. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते की चांगलं षटक हाताळलंय ते पियू यांनी आणि षटक संपलंय.